सर्व सेवकांना माझा नमस्कार। आजचा अनुभव आहे बाबाचे सेवक श्रीमान मनीरामजी शिवारामजी वाघारे, मुक्काम पोस्ट लाखोरी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। सर्वप्रथम अनुभव सांगण्याआधी भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा दीनदयाल जी को प्रणाम। परमात्मा एक। कधी कधी आयुष्यात संकटे एकामागून एक येत राहतात। मुलगा अचानक आजारी पडतो, उपचार करूनही आराम मिळत नाही। दुसऱ्या मुलाची तब्येत बिघडते, घरातील चांगला बैल गंभीर जखमी होतो आणि शेवटी संकट स्वतः मनीरामजीच्या जीवावर येते। अशा वेळी माणूस नेमका कोणता मार्ग घडतो? आज आपण ऐकणार आहोत बाबाचे सेवक श्रीमान मनीरामजी शिवरामजी वाघारे, मुक्काम पोस्ट लाखोरी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अनुभव। हा अनुभव आहे त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाच्या, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नाच्या आणि शेवटी मानव धर्माच्या मार्गाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या जीवन प्रवासाच्या। सन 1997 संकटाची सुरुवात। सन 1997च्या ऑगस्ट महिन्यात मनीरामजी वाघारे यांच्या कुटुंबावर संकटाचे सावट आले। त्यांचा मोठा मुलगा शालिक मनीरामजी वाघारे अचानक आजारी पडला। त्याला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। 10 दिवसापर्यंत अनेक डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले, मात्र अपेक्षित आराम मिळत होता। कुटुंबाची चिंता वाढत चाललेली होती। त्याच काळात मनीरामजीचे जवळचे मित्र आणि नातेवाईक भंडाऱ्याला आले। त्यांनी संबंधित डॉक्टर रंगारी यांची भेट घेतली। त्यावेळी वार्ड क्रमांक 8चे डॉक्टर जोगेवार सुट्टीवर होते। अचानक मुलगा खाली पडला। त्याला डॉक्टर रंगारी यांना दाखवण्यात आले आणि पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मनीरामजी सांगतात की त्याच दिवशी सायंकाळपर्यंत मुलाची प्रकृती सुधारणा झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली। कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला, पण संकट अजून संपले नव्हते। लहान मुलगा संदीपची तब्येत बिघडली। मोठा मुलगा घरी आल्यानंतर काही दिवसांनी मनीरामजीचा लहान मुलगा संदीप दुपारच्या सुट्टीत घरी आला। अचानक तो पोटात त्रास होत असल्यामुळे सांगू लागला। मनीरामजी आपल्या भाऊ विष्णू सोबत घेऊन लाखनीला गेले, पण त्यावेळी एकही डॉक्टर मिळाला नाही। नंतर ठाकूर डॉक्टर येणार असल्याचे समजले। मनीरामजी मुलाला घेऊन डॉक्टराकडे गेले। उपचारानंतर काही काळ मुलाला आराम मिळाला आणि ते त्याला घरी घेऊन आले, पण दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली। मनीरामजी पुन्हा त्याच डॉक्टराकडे गेले। डॉक्टरांनी तपासणी केली, मात्र अपेक्षित आराम मिळत नव्हता। डॉक्टरांनी काहीतरी बाहेरचे बाधा असल्याचे सांगितले। मनीरामजी मुलाला चांगल्या डॉक्टराकडे भंडाऱ्याला नेण्याची तयारी केली। वेगवेगळ्या उपचाराचा शोध याच वेळी त्यांच्या गावातील एका जाणत्या व्यक्तीची भेट झाली। मनीरामजींनी त्यांना विचारले की काही उपाय जमतो का ते पाहावे। त्या व्यक्तीने आपल्या मंत्राने हुकर मारून दिली। मनीरामजीच्या म्हणण्यानुसार त्यानंतर साधारण 5 मिनिटात मुलगा शुद्धीवर आला। त्यानंतर मनीरामजी मुलाला घेऊन भंडाऱ्याला निघाले, परंतु त्या दिवशीही डॉक्टर मिळवताना अडचण आल्या। तो दिवस शनिवार होता। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊनही अपेक्षित फायदा झाला नाही। रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास मुलाची प्रकृती पुन्हा जास्त बिघडली। कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होते,
महुल्ला गावातील काही लोकही मुलाची प्रकृती पाहण्यासाठी आले. त्यांनी गाडीची व्यवस्था केली. मनीरामजी 10-12 लोकांसोबत मुलाला घेऊन भंडाऱ्याच्या सरकारी दवाखान्यात गेले. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मनीरामजी सांगतात की बेडवर झोपल्यानंतर त्याची तब्येत अचानक चांगली झाली. डॉक्टरही त्यावेळी नाराज झाले, कारण तपासणी करताना विशेष त्रास दिसत नव्हता. मनीरामजी त्यावेळी काही बोलू शकले नाही. नंतर ते लाखोरीला गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता मुलाला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. पांढऱ्या बैलाची घटना. यानंतर मनीरामजीच्या आयुष्यात आणखी एक घटना घडली. ते जवळच्या आलेसूर गावात गेले. तिथे काही श्री ज्ञानीराम राखोते यांना 70 रुपये रोख, 30 रुपयाचे सामान आणि एक काळा कोंबडा दिला आणि घराची बांधणी केली. परंतु त्यातूनही अपेक्षित फायदा झाला नाही. मनीरामजी खूप बेचैन झाले. आता कोणता मार्ग धरावा असा प्रश्न त्यांच्या मनात होता. त्यांची बहीण वच्छला रोकडे दिवरवाडा या बाबाच्या मार्गात होत्या. त्यांच्याकडे मनीरामजींनी मानव धर्माचे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील विचार त्यांना पटत होते, पण त्या काळात कुटुंबातील परिस्थितीमुळे त्यांना त्या मार्गावर जाता आले नाही. यानंतर ते ताज मेहंदीच्या मार्गात गेले. पण काही दिवसांनी त्यांच्या चांगला पांढरा बैलाला गावातील तळ्याजवळ गंभीर दुखावत झाली. तो लंगडा झाला आणि त्यांचा उजवा पाय तुटला. बैलाला गाडीत टाकून मनीरामजी 5 लोकांसह ताजे मेहंदीच्या दरबारात बीड येथे गेले. त्यासाठी त्यांनी सुमारे 7,000 रुपये खर्च केले. मात्र बैल बरा झाला नाही. त्यानंतर बीड दरबाराचे अध्यक्ष श्री बाळबुंदे यांना घरी बोलण्यात आले. त्यांनी 21 दिवसाचा यज्ञ करण्याचे सांगितले. तोही करण्यात आला, पण अपेक्षित फायदा झाला नाही. संकट आता मनीरामजीच्या स्वतःच्या जीवावर. एक दिवस संध्याकाळी साधारण 4 वाजता मनीरामजी बैलासाठी चारा आणण्यासाठी शेतावर गेले होते. चारा घेऊन घरी परत येताना अचानक रस्त्यात त्यांची प्रकृती बिघडली. ते गावातील हनुमानजीच्या मंदिराजवळ बेशुद्ध पडले. त्यावेळी विकास भाऊ बोडणे यांनी त्यांना पाणी पाजले. डॉक्टर रणजित वाघारे यांच्याकडून औषध उपचार करण्यात आला. त्यानंतर मनीरामजीचे मित्र शाबाजी फंदे बोरगाव आणि त्यांची पत्नी त्यांना टॅक्सीने लाखनीला घेऊन गेले. मात्र वाटेत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. लाखनी येथे डॉक्टर दांडेकर यांनी तपासणी केली. ECG काढण्यात आली आणि सलाईन लावण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने भंडाऱ्याला पाठवण्यात आले. भंडारा सरकारी रुग्णालयातील प्रसंग. मनीरामजींना भंडाऱ्यातील डॉक्टर जोगेश्वर यांच्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यांची प्रकृती पाहून त्यांना, कारण डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले होते. रात्र झाली होती, पण मनीरामजीच्या हाताची नाडी चालू होती. त्यावेळी शेवटी त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टर वाने यांनी त्यांना ऑक्सिजनला लावले. साधारण 1 ते 1.5 तास ऑक्सिजन देण्यात आला आणि याच वेळी मनीरामजीच्या मनात एक महत्त्वाची आठवण आली. त्यांना मानव धर्माच्या पुस्तकाची आठवण झाली. पुस्तकातील नियम त्यांच्या मनात आले. त्यांनी डोळे बंद केले. मानव धर्माच्या मार्गाचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. मनीरामजी सांगतात की
त्याच वेळी त्यांनी मनोमन ठरवले की आता आपण मानव धर्माच्या मार्गावर जायचे. त्यांच्या जीवनातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. 4 ऑक्टोबर 2004 मानव धर्माच्या मार्गावर. दिनांक 4 ऑक्टोबर 2004 सोमवार रोजी मनीरामजींनी मार्गात जाण्याची तयारी केली. त्यांच्यासोबत श्री चरणदास सावरकर आणि रामकिशोर वाघारे होते. त्यांनी मनीरामजींना श्री शेषरावजी शिंदे खुटसावरी यांच्याकडे नेले. मनीरामजीचा संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. शिंदेजींनी त्यांना खूप छान मार्गदर्शन केले. त्यांना 7 दिवसाचे कार्य देण्यात आले. मनीरामजी सांगतात की या 7 दिवसाच्या कार्यात त्यांना आराम मिळाला. यानंतर काही दिवसांनी त्यांनी 42 दिवसाचे कार्य देखील पूर्ण केले. आज मनीरामजी वाघारे यांचे कुटुंब सुखी आहेत. त्यांच्या मते त्यांच्या जीवनात आलेल्या या बदलावामागे बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जिंदेजी यांची कृपा आहे. अनेक संकटातून जात असताना त्यांनी वेगवेगळे मार्ग शोधले. शेवटी मानव धर्माच्या पुस्तकातून मिळालेली प्रेरणा, मार्गदर्शन आणि त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. हा होता श्रीमान मनीरामजी शिवरामजी वाघारे यांचा अनुभव. हा अनुभव सांगत असताना माझ्या हातातून भूलचूक झाली असेल, भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जिंदेवजी तसेच आपली आई वाराणसी आई यांना मी क्षमा मागते. आणि हा अनुभव आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि सेवकांना शेअर करा आणि असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व सेवकांना माझा नमस्कार.